आजच्या भागात आपण बघणार आहोत फॅमिली अथवा ग्रुप्ससाठी असणारं एक अत्यंत सुंदर ठिकाण. हे ठिकाण मुंबई आणि पुणे याचं मध्यवर्ती ठिकाण आहे. मुंबईहून असो किंवा पुण्याहून असो, इथे तुम्ही 2 ते सव्वा 2 तासात पोहोचता. या ठिकाणी मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती आम्ही या फिल्ममध्ये दिलेली आहे, त्यामुळे फिल्म शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. नमस्कार, मी आज तुम्हाला अशा एका नवीन ठिकाणाची ओळख करून देणार आहे की जे अत्यंत निसर्गरम्य वातावरणात आहे. इथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही. आतापर्यंतची जी काही मी थोडीफार रिसॉर्ट बघितली ती छोट्याशा जागेत असतात, परंतु हे 3 एकरावर विस्तीर्ण पसरलेलं असं एक होमस्टे म्हणता येईल असं ठिकाण आहे. याचं नाव आहे निवांत. हे नावाप्रमाणेच निवांत आहे, त्यामुळे तुम्हाला मी ते सगळी वैशिष्ट्य दाखवणार आहे. इथे विशेषतः तुम्ही जर डिसेंबर ते फेब्रुवारी किंवा मिड मार्च आलात तर पोपटी हा जो विशेष प्रकार आहे या रायगड जिल्ह्यातला, तुम्ही जर सांगितलं तर बनवून देतात तुम्हाला. तर तोही प्रकार आज इथे होणार आहे. फिल्म मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला. निवांत होमस्टे. मुंबईपासून पुण्याकडे जाताना एक्सप्रेसवेवर पहिला टोल गेल्यानंतर डावीकडे जो खोपोली पाली रस्ता जातो, त्याच्यानंतर थोड्या वेळात तिथे इमॅजिका येतं. इमॅजिका नंतर जांभूळपाड्याची जी कमान येते, त्या कमानीपासून आपलं हे ठिकाण 8 किलोमीटर अंतरावर आहे. मी आता आलेलो आहे निवांत होमस्टे मध्ये. मी सुरुवातीला म्हटलं होतं सर, नावाप्रमाणेच हे निवांत आहे. मुख्यतः इथे फुलझाडं ह्या ज्या मार्गावर आहेत त्यांनी सुंदर सुंदर फुलझाडं लावलेत. या व्यतिरिक्त जी काय फळझाडं आहेत, पेरू आहे, काजू आहे, आंबा आहे, पपई आहे, या सगळ्याची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळात देतो. बंगल्याकडे जाताना सर्वात आधी लागतो तो बच्चे कंपनीला डुंबायला एक छोटासा स्विमिंग पूल. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बंगल्याकडे जाता तेव्हा तुम्हाला बंगल्याच्या समोर एक मेंटेन केलेलं लॉन दिसतं. बंगल्याच्या शेजारी बाहेरच्या बाजूला एक गिझरची सोय असलेलं टॉयलेट बाथरूम देखील आहे. याच्या शेजारी जी पायवाट आहे त्या पायवाटेने थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला एक छोटासा पूल दिसतो. हा पूल ओलांडल्यानंतर तुम्हाला यांचं स्वच्छ आणि प्रशस्त डायनिंग हॉल दिसेल. हा बंगला आतून कसा आहे हे आता मी तुम्हाला दाखवतो. बंगल्याच्या समोरच्या बाजूला एक मोठी पडवी आहे. बंगल्यात प्रवेश केल्यानंतर एक प्रशस्त हॉल लागतो. या हॉलमध्ये 2 सोफा कम डबल बेड, एक बेड आणि या व्यतिरिक्त फ्रीज देखील आहे. या हॉलला लागूनच एक बेडरूम आहे. बेडरूम पण खूप मोठी आहे. या बेडरूमला 2 खिडक्या आहेत. त्यातल्या एका खिडकीतून डोकावलं तर तुम्हाला मागच्या बाजूला असलेली एक खूप मोठी पडवी दिसते. या बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, टब बाथ आहे, शिवाय गिझरची सोय देखील आहे. रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर जर तुम्हाला चहा कॉफी प्यावीशी वाटली तर गॅस असलेलं एक किचन देखील आहे. या बंगल्यातलं हे दुसरं टॉयलेट. इकडेही गिझर आहे. तिथून ह्या आपण दुसऱ्या बेडरूम मध्ये प्रवेश करतो. ही बेडरूम पण पहिल्या बेडरूम सारखीच एकदम प्रशस्त आहे. या बेडरूम मधून मागच्या बाजूला असलेल्या पडवीत तुम्हाला प्रवेश करता येतो. तुमचा ग्रुप जर मोठा असेल तर या पडवीत बसून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनाचे खेळ खेळू शकता. इथे पोहे किंवा उपमा जरी असला तरी त्याच्यावर दाण्याचं कूट घातलेलं एक अप्रतिम मिरचीचं लोणचं देतात. मी गेलो त्या दिवशी तिथे मीठ घालून उकडलेले कंद होते. नाश्त्यात पोहे, उपमा, इडली सांबार किंवा मिसळ पाव असं कोणताही एक पदार्थ तुम्ही सांगू शकता.
या आवारात गप्पा मारण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी अनेक सोयी आहेत. या गझिबोमध्ये तुम्ही रात्रीच्या वेळी देखील गप्पा मारत किंवा पार्टी करत बसू शकता. तसेच मजा मस्ती करण्यासाठी इथे रेन डान्सची देखील सोय आहे. इथल्या आमराईत हॅमॉकची देखील सोय आहे, जिथे आराम करत करत तुम्ही गाणी ऐकू शकता किंवा पुस्तकं वाचू शकता. झाडाखाली खाटेवर झोपण्याची मजा देखील तुम्ही इथे घेऊ शकता. तुम्ही इथे आल्यानंतर त्यावेळची जी काही फळं असतील, जी तयार असतील, ते इथले जे व्यवस्थापक आहेत प्रकाश भाऊ, त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला काढून देतात. तुम्ही इथे मनसोक्त फळं खाऊ शकता. त्यांचं असं ऑब्जेक्शन नसतं की बाबा हे लागलेली तुम्ही खाऊ नका. फक्त त्यांना सांगणं जरुरीचं आहे. तुम्ही त्यांना सांगा आणि या सगळ्या ताज्या सेंद्रिय खतांवरच्या भाज्यांचा, फळांचा आस्वाद घेऊ शकता. यांच्या किचनमध्ये आता पॅकेजमध्ये इन्क्लूड असलेल्या व्हेज पदार्थांची तयारी सुरू आहे. पण जर तुम्हाला नॉनव्हेज हवे असेल तर ती सोय देखील इथे होऊ शकेल. फक्त त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल. निवांत फार्म मध्ये लंचला आणि डिनरला दोन्ही वेळी 10 प्रकार असतात. ते 10 प्रकार असतात. त्यातल्या 2 ज्या भाज्या आहेत, 2 भाज्या असतात त्याच्यात. त्या 2 भाज्या कस्टमाइज असतात. तुम्ही तुमचा ग्रुप जर येणार असेल तर तुम्ही त्यांना आधी सांगितलं किंवा आम्हाला अमुक अमुक भाज्या 2 हव्या आहेत, त्या जर अवेलेबल असल्या तर ह्या 2 भाज्या तुमच्या आवडीच्या तिथे होतात. तर आजचे 10 प्रकार काय आहेत मी तुम्हाला सांगतो. इथे पोळी किंवा भाकरी यातला तुम्ही सांगाल तो एकच पदार्थ मात्र बनवला. तर आजचे 10 पदार्थ आहेत त्यात मी स्वतः भाकरी सांगितली, आधी कळवलं होतं. भाकरीला ऍडजस्ट होणारा भरली वांगी हा प्रकार. मी तुम्हाला 10 प्रकार कुठले कुठले सांगतो. स्वीट मध्ये श्रीखंड सांगितलं होतं, श्रीखंड आहे. नंतर लोणचं आहे. तर इथे किसून सांगितले मिक्स कोशिंबीर आहे, भरली वांगी आहेत, मटार आणि बटाटा, आलू मटर ती भाजी सांगितली कारण सध्या मटारचा सीझन आहे, ताजे मटार मिळालेले आहेत. दाल तडका किंवा दाल फ्राय इथे आणि जिरा राईस याच्याबरोबर. त्याच्याबरोबर ताक दिलेलं आहे फ्रेश. तुम्हाला बाकी पापड वगैरे सगळे सांगितलेलंच आहे. तर हे दोन्ही जेवणाचं लक्षात ठेवा. लंच आणि डिनर एवढे 10 प्रकारे इथे जेवायला देतात. डिसेंबर ते मार्च मध्यापर्यंत यांच्या पॅकेजमध्ये जी पोपटी समाविष्ट आहे त्या पोपटी करता अत्यंत जरुरी आहे हा भांबुर्डीचा पाला. आता आपण बघूया पोपटी बनवायची पद्धत. थंडीच्या दिवसात अनेक भाज्या येतात. त्या भाज्यांना गरम मसाला, लाल तिखट, मीठ, ओवा असे लावून मॅरिनेट करून ठेवतात. मडक्याच्या तळात भांबुर्डीचा पाला ठेवून त्याच्यानंतर त्याच्यात ह्या मॅरिनेट केलेल्या भाज्या ठेवल्या जातात. मडक्याच्या तळात देखील मीठ आहे, वर देखील मीठ घालून सर्वात शेवटी मडक्यात भांबुर्डीचा पाला देखील भरला जातो. या इथे केळीच्या पानांनी मडक्याचे तोंड बंद करण्यात आलेले आहे. हे सर्व झाल्यानंतर सुक्या काटक्या आणि वाळलेला चारा यांनी आग प्रज्वलित केली जाते. त्यावर हे तयार झालेलं मडकं उपडं ठेवलं जातं आणि सगळ्या बाजूनी त्याला आग साधारण 45 मिनिटं दिली जाते. अशा रीतीने पाऊण तासानंतर गरमागरम स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी पोपटी तयार झाली. या पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही पण अवश्य निवांत फार्मला या. हा मी आता आलेलो आहे जानेवारी 2026 मध्ये. तेव्हाचे दर काय आहेत ते मी त्यांना आता विचारतो कारण यावेळी पोपटीचा सीझन आहे. सर, तुमच्या इथे हे जे निवांत फार्म आहे याला जर मी जसं पॅकेज घेतलं होतं की सकाळी आलो, सकाळी ब्रेकफास्ट होता तुमचा पोह्यांचा, त्याच्यानंतर लंच बरेच पदार्थ होते. 10 प्रकार आपण 10 प्रकार देतात, इन्क्लुडिंग स्वीट होतं. इन्क्लुडिंग स्वीट. नंतर हाय टी, बरोबर. आता त्यांनी भजी होती,
छान होती हो, हो. चहा बरोबर मस्त. डिनरलाही 10 पदार्थ असतात, स्वीट पण आहे. बरं, पण जेव्हा पोपटी असते, कारण पोपटी इतके हेवी प्रकार आहे, हम्म. अनेक भाज्या असतात आणि अतिशय टेस्टी असतात, त्यानंतर फारशी भूक नसते. पोपटीमध्ये कसं आहे, सगळे पिष्टमय पदार्थ आहेत, हो. त्याच्यामुळे पोपटी हा एकदम टेस्टी आयटम जरी असला तरी त्यांनी लवकर पोट भरतं. बरं. पण त्याच्यानंतर जनरली कढी खिचडी किंवा दाल खिचडी असं लोक पण प्रिफर तसं करतात, तसं कारण तुम्ही 10 प्रकार परत 10 आयटम नाही जेवू नाही शकत. जेऊ शकत. आणि आता पोपटीचा विषय निघालेलाच आहे. पोपटी ही दोन प्रकारात, व्हेज आणि नॉनव्हेज. हो. नॉनव्हेज मध्ये युजली अंडी आणि चिकन असतं. हो. तर चिकन पोपटी जर कोणी सांगितली हो. तर त्याच्याकरता तुमचं व्हेज पोपटी असले तुम्ही एक्स्ट्रा पैसे घेणार नाही. नाही घेत. हा, पण हो. तर रात्री साधं जेवण जाणार आहे. लोकांनी पण एक्सपेक्ट करू नका की 10 प्रकार मिळतील बरोबर. एवढं हेवी खाल्ल्यानंतर. नॉनव्हेज पोपटी जर असेल हा. तर त्याला तुम्ही ऍडिशनल काय घाल. नॉनव्हेज पोपटी बघा, एका साधारण जे आपण मडकं बघितलं हो. त्याच्यात एक 7-8 लोक आरामात खाऊ खाऊ शकतात. शकतात. साधारण 1 किलो चिकन जर नॉनव्हेज पोपटीत लावलं, अंडी चिकन असं, तर तो नॉनव्हेज पोपटीचे एक म्हणजे फक्त नॉनव्हेजचे असे 500 रुपये एक्स्ट्रा होतात. घेतले जातात. पण व्हेज तुमच्या ह्याच्यामध्येच आहे, पॅकेज मध्ये. इथे जवळपास बघण्यालायक काय, म्हणजे तुम्ही तुमच्या इथून निघालं वॉकेबल, हा. तर मला इथे हे डोंगर दिसतात मागे, हो. ते कुठले आहेत एक्झॅक्ट? हे सगळं जो आता हा आपण ज्या भागात उभे आहोत, हे वर समोर आयएनएस शिवाजी आहे या बरं. बाजूला, हा. आणि आयएनएस शिवाजी इकडे लोणावळा आपला टायगर पॉइंट आहे, हा, त्याच्या खाली मृगगड दिसतो आपल्याला, मृगगड. आणि त्याच्या पुढे अजून बघितलं तर आंबी व्हॅली दिसते. म्हणजे ही व्हॅली. खंडाळा लोणावळाची ही बॅक साइड येते. बरं. तर इथे ट्रेकिंग पॉइंट बरेच आहेत. म्हणजे जर ट्रेकिंगची आवड असेल हा. तर मृगगड समोरच आहे, 2 किलोमीटरवर मृगगड आहे. हा. आणि जंगलात सुद्धा असे छोटे छोटे ट्रेक बरेच करता येतील. मग म्हणजे- आता हे जे डोंगरांनी वेढलेलं आहे संपूर्ण तुमचं हे हो. जे फार्म आहे, होय होय. तर इथे धबधबे असतात का? पावसाळी मात्र खूप असतात. म्हणजे आपल्या फार्म मध्ये जर आपण उभं राहिलं तर इथे जागेवर उभं राहून आपल्याला 20-25 धबधबे दिसतात. बरं. म्हणजे एवढे धबधबे असतात. म्हणजे काही धबधबे वॉकेबल डिस्टन्स आहेत का साधारण? हा, एक अर्ध्या तासाच्या अंतरावर अंतर आहे. 2 धबधबे आहेत. तर तिथपर्यंत जायचं तर थोडासा फिटनेस हवा. बरं, तुम्ही जी उत्तम सेवा देत आहे, पण त्याचे चार्जेस किती आहे पॅकेजचे? मुळात एक सांगा हा. की कमीत कमी किती माणसांचा ग्रुप तुमच्याकडे आला तर तुम्ही या सर्व सेवा देणार आहात? ओके. आता बघा, हा आपण जो बंगला आहे, एक बंगला आहे, 2 बेडरूम हॉल 2 किचन bedroom आहे, hall kitchen. पण खोल्या सगळ्या मोठ्या आहेत. मोठे आहे. पुढे पडवी आहे, मागे मोठी पडवी आहे, पडवी. बॅकयार्ड म्हणता येईल हो. त्याला. तर हा आपण एका वेळेला एकाच ग्रुपला देतो. एका ग्रुपला एक बंगला देत असल्यामुळे शनिवार रविवार 8 माणसं तरी हवीत. हा. आणि मधल्या दिवशी मी 4 लोकांनाही देतो, पण बरं. मग त्याचा थोडा प्रीमियम घेतो. प्रीमियम घेता. हो. पण आता 8 लोकांकरताचा जो आहे, होय. मग वीक डेज असू दे ना तर विकेंड असू दे, तो रेट फिक्स आहे का? पण रेट फिक्स आहे. बरं. बघा, एकंदर 3 पॅकेज आहेत. मी पॅकेज प्रमाणेच सांगतो. सांगा. पहिलं जे आहे त्याला आपण डे पॅकेज म्हणूया. बरं. म्हणजे तुम्ही सकाळी इथे आलात, ब्रेकफास्ट केलात, हा. लंचला इथे होतात. लंच मध्ये मगाशी आपण बोललो तसे 10 तसे 10 प्रकार प्रकार. येणार. दुपारी हाय टी बरोबर काहीतरी परत स्नॅक्स असणार. हो. आणि चहा कॉफी घेऊन लोक साधारण 5-6 वाजता निघतात. तो किती मोठा ग्रुप आला तरी तुमच्याकडे एखादी सोय आहे? मी सोय आहे. आता माझ्याकडे 40-40 लोकांचे एक ग्रुप आले, कारण इथे राहायचं नाहीये. राहायचं पण नाही, जागा माझ्याकडे बरीच आहे. बरीच आहे. हो. आणि राहायची सोय अशी म्हणाल तर अगदी गाद्या उशा चादरींपासून 25 लोकांची आहे. आहे. हा. पण हे जे पहिलं जे मी पॅकेज सांगितलं, डे पॅकेज, डे पॅकेज त्याचे 1200 रुपये कॉस्ट आहे पर हेड. 1200 इन्क्लुडिंग ऑल. इन्क्लुडिंग ऑल. हा, नंतर हिडन कॉस्ट काही हिडन कॉस्ट काही नाही. या 1200त सगळं आलं. दुसरं जे पॅकेज आहे ते तुम्ही आज सकाळी जर आलात ब्रेकफास्टला, तर उद्या सकाळी ब्रेकफास्ट करून चेकआउट केलं. त्याच्यात बघा काय होतं, 2 ब्रेकफास्ट आहेत, लंच आहे, डिनर आहे, मध्ये परत हाय टीच्या वेळेला स्नॅक्स आहे. तर हे पॅकेज आहे ते 2250 आहे. बरं. आणि हे शनिवार रविवार 8 लोकांसाठी 2250 आहे पर पर्सन, माणशी. आता माणसं जर कमी असली, समजा 4 माणसं म्हणाली ना आम्हाला चौघांनाच जायचंय, तर मी थोडाच प्रीमियम घेतो. म्हणजे जिथे 2250 आहे तिथे 250 रुपये जास्त घेऊन 2500 रुपयांनी लोकांनाही परवडत, पर पर्सन लोकांनाही परवडतं. आणि चौघांना अख्खा बंगला मिळतो परत. बरं. आणि एखादा म्हणाला की आम्हाला सकाळी लवकर नाही निघायचं, आम्ही तुमचं जेवण लंच करूनच संध्याकाळचा चहा पिऊन जाणार, तर त्याच्याकरता थोडक्यात 1.5 दिवस म्हणतात. तसंही तिसरं पॅकेज आहे. हे जे आता आपण बघितलं 2250, तसं ते 1.5 दिवसाचं तुम्ही म्हणताय ते 3000 रुपये. म्हणजे त्याच्यामध्ये टोटल 3 जेवण होतात, 3 मील, 2 ब्रेकफास्ट, 2 हाय टी. आणि त्याचे माणशी 3000 आहेत. आणि हे परत माणसं जर कमी असली, जसं तिथे आपण बघितलं की 2250 माणसं कमी असली तर 2.5 आहे, तर इथे 3000 ते 3250. बरं, भाज्या काही लागवड केलेल्या आहेत, त्यात जर इन फ्युचर भाज्या आल्या तर तुम्ही त्याच्या देणार
का? हो हो हो, भाज्या आम्ही इथे या करून देतो. आम्ही जाताना जर का तेवढ्या प्रमाणात आलेल्या असल्या तर आम्ही हातभेट म्हणून सुद्धा भाज्या देतो. बरं. म्हणजे असं काही नाहीये, खऱ्या अर्थाने अॅग्रो टुरिझम आहे. हो. माणसाला सुद्धा अशा सूचना आहेत की हा. इथे जेव्हा लोक येतात त्यावेळेला सीझनल जी फळं असतील हो. ती तू त्या लोक जे मागतील त्यांना काढून दे, घरी न्यायला दे, हो. काही प्रॉब्लेम नाही. कारण हे अॅग्रो टुरिझम खऱ्या अर्थाने असं अशा पद्धतीने झालं पाहिजे. म्हणजे तशी अडकाठी काही नाहीये. माझ्याकडे इथे म्हणजे कसं आहे, 3 एकरचा फार्म आहे. 3 एकर जागा आहे आणि सगळी डेव्हलप आहे. बरं. मी आता गेले 15 वर्ष करतोय. हो. तर 15 वर्ष करतोय म्हटल्यानंतर डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झालेली आहे. गोशाळा आहे इथे. हा, की तुम्ही गोशाळेमध्ये देशी गायी हा. आहेत, HF किंवा जर्सी अशा गायी गायी नसून ज्यांना वशिंड असतं, देशी गायी, अशा गोशाळेत गायी आहेत. तुम्ही गायींबरोबर गायींना चारा घालू शकता. आपण ते मुंबई पुण्यात बघतो की गाडीत बसून माणूस गायीला चारा द्यायला सांगतो. इथे तुम्ही तुमच्या हाताने देऊ शकता. मी आज स्वतः केळी हो. भरवली त्यांना. हो हो, हा तसंच. तर हे गायींबरोबर तुमचा वेळ जाऊ शकतो. आणि बाकी एवढी जी सगळी झाडं आहेत, झाडं फळं, फुलं, भाज्या, शुद्ध हवा. शुद्ध हवा, एकदम शुद्ध हवा. फुलांचं सुद्धा असंच आहे. आम्ही लोकांना सांगतो तुम्ही फुलं तोडा बिंदास, जाताना कळ्या जरी तुम्हाला घरी उद्या देवाला हव्या असल्या तरी तोडून घेऊन जा. कारण ते काय इथे लोक नसली तर इथे फुकटच जात असतात. बरोबर. त्याच्यामुळे हे वेगळे पण आहे. आणि तुम्ही या, तुम्ही बघाल तर आजूबाजूला कोणी नाहीये. म्हणजे तुम्ही जरा थोडा आवाज झाला, गोंगाट झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. मी गावापासून थोडा लांब आहे. गाव माझ्या अगदी जवळ नाही आणि शेवटपर्यंत टायर रोड आहे. एकाच ग्रुपला तुम्ही एका येते, त्यामुळे दुसऱ्या ग्रुपचा तुम्हाला त्रास नाही. त्याचा फायदा असा होतो की त्या ग्रुपलाही असा फायदा होतो की सर्व्हिस आणि फूड हे शेअर होत नाही. म्हणजे त्यांच्यासाठी ते एक्सक्लुझिव्ह राहतं. धन्यवाद सर. हो, थँक्यू. धन्यवाद. निवांत फार्म मध्ये तुम्ही गेट टुगेदर, अॅनिव्हर्सरी, बर्थडे असे कौटुंबिक समारंभ देखील साजरे करू शकता. इथला निसर्ग आणि आजूबाजूचा परिसर अत्यंत मोहक असल्यामुळे तुम्ही येथे प्री वेडिंग शूट देखील करू शकता. निवांत फार्मच्या जवळच अंबा नदी आहे आणि याच अंबा नदीच्या काठावर उत्तरेश्वराचे एक प्राचीन मंदिर देखील आहे. तेथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता. निवांत होमस्टेची ही फिल्म तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, ओळखी असणाऱ्यांना नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.